कुठेही बलात्कार आणि खून झाला की लगेचच पीडित महिलेला जबाबदार ठरवणाऱ्यांनो हा व्हिडिओ एकदा नक्की बघा आणि विचार करा यात नेमका दोष कुणाचा। अजून महिनाही पूर्ण झाला नाही, अक्षता म्हात्रे आणि यशस्वी शिंदे या दोघी तरुणींची निर्घृणपणे हत्या करण्यात आली, त्यांचा बलात्कार करण्यात आला। दगडालाही घाम फोडणाऱ्या या घटना ताज्या असतानाच पुन्हा एकदा निर्भया केसची आठवण करून देणारं प्रकरण पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणाच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेली एक अविवाहित 31 वर्षीय ट्रेनी महिला डॉक्टरची अत्यंत अवहेलना करून तिच्यावर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या प्रकरणाचा आरोपी संजय राय याला पोलिसांनी अटक केली असून पुढील प्रकरणाचा शोध चालू आहे। हा संजय राय होता तरी कोण? संजय राय हा पोलीस कल्याण बोर्डमध्ये सिव्हिल व्हॉलंटियर म्हणून काम करत होता। नेहमीच कोलकाता पोलीस नावाचं टी-शर्ट घालून तो फिरायचा। हॉस्पिटल आणि पोलीस खात्यामध्ये उच्च पदाधिकाऱ्यांसोबत त्याचा बराच परिचय होता। हॉस्पिटलमध्ये पेशंटला बेड देण्यासाठी याची त्या हॉस्पिटलमध्ये नेहमीच ये-जा असायची आणि म्हणूनच त्याला कोणीही काहीही विचारत नसायचे। त्याच्या कुटुंबाचा आपण जर विचार केला तर त्याच्या एकूण 4 बायका होत्या, परंतु एकही बायको त्याच्यासोबत संसार करत नव्हती। वैद्यकीय शिक्षण घेत असलेली ही महिला डॉक्टर आणि हा संजय राय या दोघांचा कोणताही संबंध नव्हता। ते दोघे मित्र देखील नव्हते आणि त्यांचे प्रेम प्रकरण सुद्धा नव्हते। इतकेच काय, ज्या रात्री ही घटना घडली त्या रात्री त्या ताईने छोटे कपडे देखील परिधान केले नव्हते। तरी देखील वासनेची भूक मिटवण्यासाठी या नराधमाने अत्यंत क्रूरपणे त्या महिलावर बलात्कार करून तिची हत्या केली। 8 ऑगस्ट रोजी ही महिला डॉक्टर आपल्या आईसोबत रात्री 11 वाजता फोनवर बोलत होती। आईवडिलांसोबत फोनवर बराच वेळ बोलल्यानंतर तिने आईला सांगितले की आज माझी 36 तासांची ड्युटी आहे आणि मला अभ्यास देखील करायचा आहे, तर माझी ड्युटी आहे, आपण उद्या सकाळी बोलूया। म्हणून या महिला डॉक्टरने आईसोबतचे बोलणे थांबवले आणि आपली ड्युटी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये राऊंड मारण्यास निघून गेली। हॉस्पिटलमध्ये राऊंड मारून आल्यानंतर तिने तिच्या ज्युनियर मित्रमैत्रिणींसोबत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चालू असलेले टीव्हीवरचे गेम देखील पाहिले। त्यानंतर सोबतच सर्वांनी जेवण ऑर्डर केले आणि सोबतच जेवण देखील केले। रात्रीचे 2 वाजले होते। बाकीचे तिचे सर्व सहकारी त्यांच्या खोलीमध्ये झोपण्यासाठी निघून गेले, परंतु महिला डॉक्टरची ड्युटी असल्यामुळे आणि तिला तिचा अभ्यासही करायचा होता, म्हणून तिने आपल्या सहकाऱ्यांना सांगितले की इथेच असलेल्या सेमिनार हॉलमध्ये मी थोड्या वेळ स्टडी करते आणि त्यानंतर तिथेच थोड्या वेळ आराम देखील करते। रात्रीचे 3 वाजता तिच्या दुसऱ्या सहकाऱ्यांनी तिला सेमिनार हॉलमध्ये झोपलेले शेवटचे पाहिले होते। सफाई कर्मचाऱ्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच 9 ऑगस्टला सेमिनार हॉलमध्ये या महिला डॉक्टरचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत आढळून आला। त्यावेळी त्या ताईच्या अंगावर एकही कपडा नव्हता। तिचे ओठ फाटलेले होते। पोटावर, हातावर, मानेवर, नाकावर प्रचंड वार होते। तिच्या डोळ्यातून रक्त वाहत होते, अगदी तिच्या नाकातोंडातून रक्तप्रवाह सुरू होता। तिचे दोन्हीही पाय अगदी दोरी एका सरळ रेषेत ठेवावी अगदी त्याचप्रमाणे तिचे पाय ताणले गेले होते। तिच्या गुप्तांगामधून देखील रक्तप्रवाह सुरू होता। इतकं निर्दयीपणे त्या राक्षसाने या ताईला संपवलं होतं। काय चूक होती त्या माऊलीची? ना तिचं प्रेम होतं, ना तो तिचा मित्र होता आणि नाही तिने त्या रात्री छोटे कपडे सुद्धा घातले होते, तरीही बलात्काराची शिकार तिला व्हावंच लागलं। पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनुसार ही घटना पहाटे 3 ते 5च्या दरम्यान घडलेली असावी। पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये त्या ताईच्या प्रत्येक जखमेचा हिशोब दिला आहे। तिच्यावर असलेल्या असंख्य जखमा पाहून पोस्टमॉर्टम करणाऱ्यांना देखील अश्रू आवरत नव्हते। रिपोर्टनुसार त्या ताईवर बलात्कार नाही तर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता। संजय रायने आपल्या गुन्ह्यामध्ये कबुली देताना सांगितले की हे घाणेरडे कृत्य करण्याआधी त्याने दारू प्यायली होती आणि मोबाईलमध्ये हिंसक अश्लील व्हिडिओ देखील त्याने पाहिले होते। नंतर तो वासनेची भूक मिटवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला। सेमिनार हॉलमध्ये झोपलेली ही ताई त्याच्या नजरेस पडली तसा तो हॉलमध्ये घुसला। झोपेत असलेल्या माऊलीवर त्याने दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, तिचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला।
दारूचा नशा आणि बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेतलेला हा राक्षस त्या महिला डॉक्टरवरती हावी झाला. त्याने महिला डॉक्टरच्या चष्म्यावर हाताने वार केले. चष्म्याच्या काचा फुटून दोन्हीही डोळ्यात घुसल्या. रक्तप्रवाह सुरू झाला आणि त्या माऊलीला दिसणं बंद झालं. तिचा आवाज इतरत्र जाऊ नये म्हणून तिचे तोंड सुरुवातीलाच दाबून बंद करण्यात आले होते. पण डॉक्टर महिला जीव वाचवण्यासाठी प्रतिकार करत होती. त्या हैवानाने तिच्या नाकावर हाताने वार करण्यास सुरुवात केली. तोंडावरचा त्याचा हात तिच्या गळ्यावर पोहोचला आणि तिथेही त्याने इतके वार केले की अगदी तिचे मानेचे हाडं देखील तुटली. यामध्ये तिचा कंठसुद्धा तुटला. आता यावेळी आवाजही बंद झाला. दिसणंही बंद झालं होतं. तरीही ही ताई तिच्या हातापायांनी प्रतिकार करत होती. इतके हाल करून सुद्धा त्या नराधमाला त्या ताईची दया आली नाही. त्याने हाताचे मनगटाची हाडं देखील मोडली. आता हातानेही प्रतिकार थांबवला. त्या हैवानाने त्या ताईचे पाय इतके ताणले की तिचे कमरेचे हिप्पोन तुटले. अगदी दोरी एका रेषेत सरळ मांडावी त्याप्रमाणे त्या ताईचे दोन्ही पाय मांडण्यात आले. आता पायही शांत झाले. ती ताई बेशुद्ध झाली. बेशुद्ध अवस्थेत त्या नराधमाने तिच्यावर बलात्कार केला. शरीराचे इतके हाल होऊन सुद्धा ती ताई श्वास घेत होती. शरीराची भूक भागल्यानंतर या राक्षसाने शेवटी तिला गळा दाबून तिची हत्या केली. डॉक्टर महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती व त्या राक्षसाच्याही कपड्यांना रक्त लागलेलं होतं. हे राक्षसी कृत्य केल्यावर त्याने तिथून पळ काढला आणि पोलीस बॅरेकमध्ये जाऊन प्रथम त्याने त्याचे कपडे धुतले आणि त्यानंतर निवांत झोपला. नुसत्या विचाराने आपल्या अंगावर काटा आणणाऱ्या यातना त्या ताईने भोगल्या होत्या. त्या नराधमाने 40 मिनिटं तिचे इतके बेहाल केले होते. आपण विचारही करू शकत नाही इतक्या भयंकर यातना वेदना त्या माऊलीने भोगल्या होत्या. 2 वेळा गळा दाबून तिला पहिलेच मारून टाकले होते. पण हॉस्पिटलची खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी जेव्हा हॉस्पिटलच्या मोठ्या पदावर कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेला आत्महत्या हे नाव दिले व त्या ताईचा मेल्यानंतरही पुन्हा खून केला. अहो, तिच्या आईबापाला सकाळी 7 वाजता सांगण्यात आलं की तुमची मुलगी आजारी आहे, पटकन हॉस्पिटलमध्ये या. तिथे गेल्यावर त्यांना कोणी काय झालंय हे सांगेना देखील. 1 तासानंतर त्यांना सांगण्यात आलं की तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे. काय अवस्था झाली असेल त्या आईबापाची. हॉस्पिटलच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासमोर ते विनवण्या करत होते की आमच्या लेकराला आम्हाला बघू तरी द्या. परंतु त्यांना तितकाही अधिकार या हॉस्पिटलमधल्या कर्मचाऱ्यांनी दिला नाही. अखेर 3 तासानंतर त्यांनी त्या लेकराला पाहिलं. ज्या अवस्थेत त्या बापाने त्या लेकराला पाहिलं असेल, आपण एक क्षणसुद्धा त्याचा विचार करू शकत नाही. त्या भावना काय असतील हे देखील समजू शकत नाही. स्वतःच्या पोटच्या लेकराला त्यांना पाहण्याची परमिशनसुद्धा नव्हती. इतकं क्रूरपणे, इतकं निर्दयीपणे त्यांच्या लेकरासोबत अत्याचार झाले, तरीही तिच्यावरच आरोप केले जात होते. आपण हा मॅटर सॉर्ट आउट करून घेऊया, काहीतरी सेटलमेंट करू असे त्यांना सांगण्यात सुद्धा आले. काय अवस्था झाली असेल त्या आईबापाची. जणू आता असं वाटायला लागलंय ना की स्त्री जन्म घेणंच आता शाप ठरला आहे. आपल्या देशामध्ये बेटी पढाओ बेटी बचाओ असे नारे लावले जात आहे. जोपर्यंत या घटनांवर कठोर कायदा काढला जात नाही ना, तोपर्यंत हे थांबणारच नाही. सत्ताधारी आणि विरोधक गप्प बसताय. आपल्या खुर्चीच्या स्वार्थासाठी यावर कोणीच ॲक्शन घ्यायला धजावत नाहीये. म्हणूनच दाऊद आणि संजय रायसारखे राक्षस क्षणाक्षणाला तयार होत आहे. पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनुसार त्या ताईवर बलात्कार नाही तर सामूहिक बलात्कार झालाय हे निष्पन्न झालंय. या प्रकरणामध्ये अजूनही काही शंका उपस्थित होत आहे. पण वास्तव सत्य मात्र हेच आहे की त्या ताईचा बलात्कार करून तिला निर्घृणपणे मारण्यात आलं.
या राक्षसांना यांच्या कृत्याची थोडीसुद्धा लाज वाटत नाही, ना त्यांच्या मनात कायद्याची भीती उरली आहे. हे सगळं थांबवण्यासाठी या राक्षसांना तत्काळ जनतेसमोर हाल हाल करून मृत्यूदंडाची शिक्षा द्यायला हवी. तरच समाजामध्ये कायद्याची भीती आणि मान निर्माण होईल. आपणही आपल्या मुलांना अगदी लहानपणापासूनच दुसऱ्या मुलीविषयी आदर करायला शिकवायला हवं. आपल्या मुलीला, आपल्या माऊलीला, आपल्या ताईला एक वेळ स्वयंपाक करता नाही आला ना तरीही चालेल, परंतु तिचं स्वतःचं संरक्षण करता येईल इतकं शिक्षण तिला द्यायला हवं. इतकं संरक्षणाचं शिक्षण तिनं आता शिकणे काळाची गरज बनली आहे.